सासू सुनेचे नाते कसे जपावे आणि प्रेम कसे वाढवावे, चला बघूया. 1. सासू सुनेचे नाते हे असे नाते आहे जे आपल्या भारतीय संस्कृतीत खूप आव्हानात्मक दाखवले आहे. 2. जर यांच्यातील नाते उत्तम तर सासर नंदनवन वाटते. जर यांच्यात वाद दिसून आला तर घराचे रान होते. भारतीय टीव्ही मालिका तसेच चित्रपटातून सासू सुनेच्या नात्याची एक वेगळीच प्रतिमा दाखवण्यात आलेली आहे. काही प्रमाणात प्रत्यक्षातही सासू सुनेच्या नात्यामध्ये तिरकस दिसून येतो. 3. सासू सून दोघींनी आपल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सासू आई कशी होईल यासाठी सुनेने प्रयत्न करायला हवे, तर सून मुलगी कशी होईल याचा प्रयत्न सासूने करायला हवा. खालील बाबी जे सासू सुनेचे नातं जपण्यासाठी नक्की मदत करतील. 4. एकमेकींचा आदर करा. कोणत्याही नात्यात आदर ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. जर तुम्हाला वाटत असेल तुमची सासू तुमच्याशी आईप्रमाणे वागावी, तर सर्वात अगोदर त्यांचा आदर करायला शिका. सर्व सुनांना एकच सांगणं आहे, सासूला जिथे हवा तिथे मान द्या आणि तो दिलाच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर सासूला आदर दिला तर ती सासूसुद्धा तुम्हाला आदर देणार हे नक्की. 5. एकमेकांवर विश्वास ठेवा. नाते हे विश्वासावर टिकते. सासू सुनेने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, तेव्हाच हे नातं मजबूत होतं आणि नात्यामध्ये मैत्री निर्माण होते. एकमेकींना दुसरं कोणीही काही चुकीचं सांगितलं तर ते न ऐकता एकमेकींवर विश्वास ठेवला पाहिजे. 6. प्रेमाने समजून सांगा. कोणती गोष्ट प्रेमाने समजून सांगितली तर त्याचा प्रभाव अधिक पडतो. त्यामुळे सासूंनी सुनेला प्रेमाने समजून सांगितले पाहिजे, तिला मुलीप्रमाणे वागवले पाहिजे आणि सुनेने देखील सासूला एखादी गोष्ट समजत नसेल तर ती समजावून सांगितली पाहिजे. 7. भविष्यातील गोष्टींकरिता सल्ले. सासू ही दुसरी आई असते, त्यामुळे तिच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. सासूचा अनुभव दांडगा असतो, त्यामुळे अडीअडचणीच्या वेळेस तिच्याकडून योग्य ते सल्ले घ्या आणि त्यानुसारच काम करा. 9. छोट्या छोट्या गिफ्ट्सनी मन जिंका. एकमेकांकरिता भेटवस्तू आणण्यात तुम्ही कधीही विसरू नका. भेटवस्तू जितकी अधिक वैयक्तिक असेल तितकी चांगली. भेटवस्तूमधून तुम्ही एकमेकींना किती ओळखता याची जाणीव होते. भेटवस्तूमुळे समोरच्याचे मन जिंकता येते, त्यामुळे या गोष्टीवर जास्त भर दिल्याने नात्यांमध्ये तणाव राहत नाही. 10. नवीन गोष्टी स्वीकारा. नवीन पिढीच्या विचारांना आत्मसात करत त्यांना स्वीकारा. योगा, नृत्य, सोशल मीडियाचा वापर, किटी पार्टी यासारख्या ट्रेंडिंग गोष्टी करा. सासूने सुनेवर मुलीसारखे प्रेम करा आणि सुनेने सासूला आपल्या आईच्या ठिकाणी पहा, म्हणजे सासू सुने यांच्यात कधीही मतभेद होणार नाहीत. 11. तुमची सासू तुमच्या नवऱ्याची आई आहे. तुम्ही येण्या अगोदर 25 वर्ष ती त्याचा प्रेमाने सांभाळ करते. 2 दिवसात नवरा आपलाच ही अपेक्षा सोडा. 12. आपली आई रागवते, मग काय आपण घर सोडतो नाही ना, मग सासू बोलली तर राग मानू नका. 13. आपण कसे वागतो आपली मुले बघत असतात. मुलेही आपल्यासोबत तशीच वागतील मग चालेल का? सासूला जीव लावा त्यांची मुलगी होऊन. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.